नमस्कार. आजचा जर आपण विचार केला तर आज प्रत्येक माणसाला पैसा हा प्यारा झालेला आहे. पैसा, प्रसिद्धी, मान, प्राण, प्रतिष्ठा, संपूर्ण काही फक्त आणि फक्त व्यक्तीचं आणि त्या माणसाचं ध्येय झालंय पैसा किती मी कमवल. आणि कितीही पैसा कमवला तरी शेवटी अवस्था जी व्हायची ती होणारच आहे. कित्येक पैशावाले निघून गेले, सोबत काहीही नेलं नाही त्यांनी. हे का माणसं विसरतात हेच कळत नाही आपल्याला. आणि ह्या खोट्या गोष्टींसाठी सोबत आपल्या एक सुईच्या टोका इतकी सुद्धा संपत्ती आपल्या सोबत नेता येणार नाही वरती, ज्या वेळेला आपला आयुष्य हा श्वास थांबल त्यावेळेला. परंतु लोक त्याच पैशाच्या मागे, त्याच प्रसिद्धीच्या मागे, मान सन्मानाच्या मागे का लागलेत हे कळत नाही. आज त्याच पैशापोटी, त्याच हव्यासापोटी, त्याच लालशीपोटी आज निष्पाप एका मुलीचा जीव घेण्यात आलेला आहे. आणि हीच धक्कादायक घटना परळी तालुक्यातील दिग्रस या गावी घडली. आणि दिग्रस गावी घडलेली घटना हीच एक अपवाद आहे असं नाही. आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून सासरी झालेला छळ, मानसिक छळ, शारीरिक छळ, नंतर वेगवेगळ्या मागण्या असतील, त्रास असेल, याच्या पायी कित्येक मुलींनी जीव दिलेत. आपल्या बीड जिल्ह्यामध्येच आपण पाठीमागे एक आकडा काढला होता की 57 मुलींचे जीव हे 2 ते 3 वर्षामध्ये बीड जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत फक्त सासरच्या छळामुळे. अशीच एक विवाहित मुलगी, तिचं मूळ गाव हे देऊळगाव गाथा, तालुका शिरूर, जिल्हा परभणी येथील मुलगी राहणारी रुपाली श्रीनिवास नाटकर. रुपाली, नवविवाहित मुलीचं नाव रुपाली. तिचं वय हे 33 आणि तिचं लग्न होऊन 4-5 वर्ष झालं, पण 2-3 वर्ष सुखाचा संसार केला, त्यावेळेला काहीही त्रास झाला नाही. परंतु पुढे 15 लाख रुपये तुझ्या बापाकडून घेऊन ये, आम्हाला नवीन घर खरेदी करायचं आहे, आम्हाला नवीन खरेदी करायची आहे, त्यामुळे 15 लाख रुपये तुझ्या बापाकडून घेऊन ये, अशी मागणी ज्या वेळेला सासरच्यांनी, त्यामध्ये पती असेल, सासू असेल, सासरा असेल, नंद असतील, सर्वांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली. आणि ह्याच त्रासाला कंटाळून तिने, या शारीरिक त्रासाला, मानसिक त्रासाला कंटाळून इथून मागेही बरेच वेळा मागणी केली, पूर्तता केली. परंतु आता आतल्या काही गोष्टी असतात ज्या की उघड झालेल्या नसतात. अशाच घटनेतून तिने स्वतःला प्रवृत्त केलं, तिला आत्महत्या करायला तिला प्रवृत्त केलं का मारलं या संशयापोटीच सध्या बातमी आहे. परंतु तिने ज्वलनशील पदार्थ अंगावरती टाकले आणि स्वतःला पेटवून घेऊन राहत्या घरीच दिग्रस येथे आत्महत्या केली. आणि हे सासरच्या जाचाला, छळाला कंटाळून ही आत्महत्या केली आणि सासरच्यांनी प्रवृत्त केलं आत्महत्या करायला. परंतु मयत असणारी रुपाली श्रीनिवास नाटकर तिच्या वडिलांनी, तिचे वडील जे आहेत ते दिगंबर श्रीराम कदम, वय वर्ष 52, त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं की आमच्या मुलीने आत्महत्या केली नाही, तर ती ही हत्याच आहे. तिला आत्महत्या करायला प्रवृत्त करणारा, त्यांना त्रास देणारे, छळ करणारे तिच्या घरचेच आहेत. अक्षरशः आम्ही ज्या वेळेला डेड बॉडी म्हणजे मुलीला आमच्या पाहण्यासाठी म्हणजे आसपास जेवढे माजलगाव असेल, शिरसाळा असेल, परळी असेल, आसपास एवढे तालुके असताना, चांगली सेवा असताना त्यांनी मृतदेह हा अंबाजोगाईला नेला, अंबाजोगाईच्या हॉस्पिटलमध्ये टाकला आणि तिथून ते फरार झाले. जर हे दोषी नसतील तर ते फरार का झाले? फरार झाले असून अक्षरशः सोबत त्यांच्या त्या नातवाला, म्हणजे आमच्या मुलीच्या मुलाला, छोटा आहे तो, त्याला सुद्धा घेऊन ते फरार झाले. नंतर आम्ही आमच्या मुलीला तिच्या सासरी म्हणजे दिग्रस या गावी आणलं आणि तिथं अंत्यविधी तिच्या भावाच्या हाताने पाणी पाजून अंत्यविधी हा केला. आम्ही गावातील एकही व्यक्ती अंत्यविधीला थांबला नाही किंवा आम्हाला चहा पाणी विचारलं नाही. एवढी माणुसकी विसरलेलं हे दिग्रस गाव कसं काय असू शकतं? असं रुपालीचे वडील आणि रुपालीचे काका यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये हे संपूर्ण काही स्टेटमेंट केलेलं आहे, ते आपण आता ऐकलंय. आता या प्रकरणामध्ये ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यामध्ये तिचे पती, सासू सासरे, ननंद, भाऊ या सगळेच आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर श्रीनिवास बालासाहेब नाटकर जे की रुपालीचे पती आहेत, यांच्यावरती देखील गुन्हा दाखल झालाय. त्यामध्ये बालासाहेब कुंडलिकराव नाटकर, श्यामल बालासाहेब नाटकर, सुर्णा भागवत नाटकर, शुभांगी मोनिका मोनाली वसंत कुंडलिकराव नाटकर, वसंत कुंडलिकराव नाटकर, भागवत बालासाहेब नाटकर, संगीता वसंत नाटकर, हे सगळी राहणारी मंडळी ही दिग्रस गावची. यांच्यावरती फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि ही माहिती सध्या शिरसाळा परिसरातून समोर आलेली आहे. परळी तालुक्यातील दिग्रस या गावी सासरच्या छळाला कंटाळून, त्रासाला कंटाळून ही झालेली घटना खूपच दुर्दैवी आहे. आज छोट्याशा बाळाला सोडून रुपाली नाटकर निघून गेली. अशा घटना समोर येत असतात आणि अशा अन्यायाविरुद्ध घटना घडलेल्या तिथे न्याय मिळावा म्हणून हे आपले सोशल माध्यम हे काम करत असतात. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि जिथे कुठे अन्याय होत असेल
नक्कीच आमच्याशी संपर्क साधा. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून, आपल्या या माध्यमातून, न्यूज तडका फडकी चॅनलच्या माध्यमातून नक्कीच प्रशासनापर्यंत बातमी पोहोचवली जाईल. कायदा सुव्यवस्थेवरपर्यंत आपली बातमी पोहोचवली जाईल आणि न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले जातील. तोपर्यंत भेटूया आपण पुढील अशाच एका न्यूज सोबत. धन्यवाद.